हिंगोलीत महाविकास आघाडीचे वज्रमूठ नगराध्यक्षपदासाठी अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावाची घोषणा। हिंगोली नगर परिषदेत भाजप प्रणित महायुतीमध्ये फूट निश्चित असून दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने एकजूट दाखवून सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उबाटा सेनेच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावाची घोषणा संयुक्तरित्या करण्यात आली। खरं पाहिलं तर एक आनंदाचा विषय आहे की महाविकास आघाडी या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी उभी राहिलेली आहे। आपले सहसभापती प्रमुख विनायक भिसे यांच्या बहिणी जे नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत, अर्चनाताई भिसे या ठिकाणी आमच्या उमेदवार आहेत। आम्ही सर्वांनी एकमतानं हे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे, कारण की या ठिकाणी तुम्ही हिंगोलीमध्ये बघितलं असाल ज्या पद्धतीनं आज तुम्ही बघितलं त्यांची सत्ता जरी असली होती, त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी या हिंगोलीतल्या लोकांना मिळालं नाही। या ठिकाणी लाईटची व्यवस्था, या ठिकाणी लाईट वरच्यावर जात होती, लाईट पण या ठिकाणी बसलेली। या ठिकाणी आम्ही वेगवेगळे वाढवे आणि शेख नाना यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले, त्याच्यात पैसे वाटू लागले, धरलं आणि पोलिसांचे हवाले केले। त्याची पेपर बातमी सुद्धा आहे, FIR नेटवर्क मिळू शकतो। सारख्या घटना घडायच्या नसतील तर हिंगोलीच्या लोकांना, हिंगोलीच्या जनतेला माझं आव्हान आहे की हिंगोली बीडचं रूपांतर का बीडच्या वाटचालीवर हिंगोली सुरू झालेलं आहे आणि ही हिंगोली नगरी, हिंगोली जिल्हा हा आपला संतांचा जिल्हा आहे आणि याची वाटचाल गुंडगिरीकडे होऊ देऊ नये आणि गुंडगिरी विरुद्ध आपल्याला लढायचं आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये हिंगोलीकरांनी सामील व्हावं आणि या दादागिरीच्या विरोधात आम्ही दंड ठोपटलेले आहे। यापूर्वी सुद्धा ठोपटले होते, यापूर्वी मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मिशी कापतो म्हणले होते। आता त्याने चॅलेंज देतो आम्ही त्याला की तू सांग तुझं काय खून कापायचं, तू मिशी तर कापली नाही पण इथून पुढे तुला काय कापायचं सांग आणि तुझं आव्हान स्वीकारतो। महाविकास आघाडीच्या वतीने अर्चना श्रीराम भिसे यांना उमेदवारी दिल्याने हिंगोलीच्या लढतीमध्ये चांगलीच रंगत येईल अशी संकेत आहेत।